पाणी वरून जर सोडलं ना की हमला पाणी थांबत नाही. असं तो फुगवटा असा इकडून येतो ना की तो घुसतो डायरेक्ट घरामध्ये. आणि याला तो खूप म्हणजे अगदी प्रमाणच जास्त होतं पाहिजे. तू लाईट बंद कर, लाईट बंद कर ना. अजिबात काही कपडे एवढं पाणी ऑलरेडी आलेलं होतं सगळे फोर व्हीलर गाड्यांचं सगळं काय 15 ते 20 मिनिटांमध्ये पाण्याचा फ्लो एवढा आला की गाड्यांमधून उतरणं सुद्धा मुद्दा झाला मला. आता फक्त मागणी एवढीच आहे की पुढे काही त्रास होऊ नये यासाठी एक भिंत किंवा असं काहीतरी जर मिळालं, कारण आम्ही इथून घर सोडून कुठे जाऊ शकत नाही किंवा काही करू शकणार नाही. तुम्ही जर बघितलं नदीचा जेवढं नदीपात्र आहे ते इतकंच केलेलं आहे. ब्रिजचं काम चाललं त्यामुळे होतं काय. आणि त्यात हा जो रस्ता होता हा तोडून तिथे ते रस्ता केलेला आहे सगळं थेट पाणी आत आलं आणि सगळं असं उठलं. म्हणजे प्रॉब्लेम या ब्रिजमुळेच पुढे कारण याच्यापूर्वी आम्हाला 2 वर्षापूर्वी पण हे जसं नाटक झालं तिथून सगळे आमचे वाटतात आणि इतका फ्लो होता म्हणजे छातीचे गेटमधनं बाहेर जाणं पण आम्हाला आवड कुठं हाईट लाईट होत नाही म्हणून साठी आणि जर गाड्यांचं काही होत असेल इन्शुरन्स तर आहे सगळ्यांचे किंवा काही पण त्यांनी हात वरती केले सहा महिने कसं काय करणार आहे. बरं याच्यामध्ये आमची चुकी काही नाही. आता लायसन आम्ही बाळगलं नाही तर आमच्याकडनं 1000 रुपये दंड घेतात. मग आता हे जर तुमच्या चुकीमुळे झालं तर आम्हाला तर याची भरपाई मिळालीच पाहिजे. नाही मिळालीच पाहिजे. गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं प्रचंड. आणि आम्ही काही सामान्य लोक आहेत त्यामुळे गाड्या इतक्या खर्च करून रिपेअरिंग नाही करू शकत आम्ही. अचानकच पाणी सोडलेलं आहे. इन्शुरन्स कंपनीने झिरो दाखवलाय. ग्रुपला मेसेज टाकला ते म्हणतात की तुमची कारवाई उद्या पोलीस तर्फे होईल. आता माझ्या मोबाईलला आलाय आणि कालपासून करते. आणि मॅडम त्या दिवशी आलेले आम्हाला बाय टाटा केला गेला काही नाही सगळे तिकडे जातात. हिंमतनगर एकटा आता काय झालं तिकडे ते त्यांना वाटतं की तिकडे 6 महिन्याच्या 2 महिन्यापूर्वीच्या गाड्या आमच्या स्क्रॅपला गेल्या. टीव्हीवर 2 एरियाच्या फायदे पुढच्या 4 बिल्डिंग आहेत आणि एकटा नगर त्याच्या पलीकडचे ते जास्त डॅमेज झाले. पण काय होतं सगळे जे किंवा पलीकडे इथे आमचं नुकसान बघायला कोणी प्रॉब्लेम कसा झाला. पाण्याचा फ्लो आला तिथे परत गेला पण तो तिथं स्टॉप होऊन परत रिव्हर्स आला. तो रिव्हर्स आला तो तिथे जास्त पाणी कारण याला आउटसोर्स काही राहिला नाही. त्यामुळे ते पाणी वाढलं आणि सगळ्या गाड्या आणि हे सगळं ओव्हरऑल डॅमेजच गेलं. आम्हाला त्याची व्हॅल्यू किंवा काही नकोय. आणि पाण्याच्या चालू करून द्या.
पाण्याच्या बॉटल सगळ्यांना 2-2 द्या. आमची घरं किती आणि आम्हाला पाणी नको का? सगळं 2 तिकडे गेलो आम्ही काय कॅरेट करायचं? एका बिल्डिंग 2 कॅरेट एका एका बिल्डिंग building. 12 बॉटल त्यात आता 24 कॅरेट 24 बॉटल 22 टन कसे पाण्यात आणि एखाद्या घरात 4-4 माणसं आहेत. आणि होतं काय माहिती का सर 22 एवढं पाणी असतं ना पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी गेलं सगळं पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सगळं खाली गळून पाणी गेलं त्यामुळे 2 दिवस पाणी नव्हतं हा, आम्ही पण माणसं आहे ना, आम्ही पण building आहे, आम्हाला पण काय तिथे करायचं? लाईट नव्हते. आता 3 दिवस झाले आम्ही लाईटची फेस करतो. आता फक्त आम्हाला सर्व्हिस वायर टाकून हे बघा तिथे चालू आहे. ते आता तुम्ही येणार बघा. लाईन जळाली पूर्ण. आता ती सर्व्हिस लाईट टाकून देते. 3-4 दिवस झाले लाईट नाही. लाईट नाही, मोबाईल बंद आहेत आमचे. तुम्हाला भेटायला यायचं ना, सगळ्या बिल्डिंगला भेटत मला, तुम्ही कशाला सगळ्यांना भेटता? तसे त्यांनी पण भेटायला पाहिजे ना आम्हाला. वोटिंगच्या वेळेस सगळे येतात आम्ही. शासनाचा बेजबाबदारपणा आहे. आमच्या गाड्याची नुकसान भरपाई आम्हाला बऱ्यापैकी वोटिंगला सगळे मागायला येतात. सगळं वाईट लावून थोडं मागे वाईट लावून मागे हे वाईट लावून गाडी येऊन गेली तुम्हाला इंटिमेशन देऊन गेली सोसायटी बनवायला वेळ लागतो थोडंफार बनवायला वेळ लागतो काय आहे आपल्याकडे महानगरपालिकेचं डेव्हलपमेंट काय जाते पण टाऊन प्लॅनिंग होत नाही टाऊन प्लॅनिंग न झाल्यामुळे हे सगळं करेक्ट आम्ही घेतलं म्हणून आमचं नुकसानच झालं दादर इथं आम्ही. कसं आहे या सगळ्या याच्यामध्ये कोणाचं एकाचं लक्ष नाही 100 एजन्स्या काम करतात. मी मागे पण सांगितलं होतं की जोपर्यंत या शहरांमध्ये ज्या एजन्सीज काम करतात त्या एकत्र बसत नाही तोपर्यंत या शहरांचं काही नाही होणार. फक्त नुकसान होणार. आता साधी गोष्ट तुम्ही आता जे मला बोललात इथे ब्रिज केलं बरोबर आहे त्याच्या मागचा विचार काय आहे माहित नाही बरोबर. म्हणजे ह्या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहित नाही या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहित नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होणार. आणि मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. इन्शुरन्स कंपन्यांनी काय त्यांना मला मिळणार नाही मिळणार मला माहिती नाही पण मला असं वाटतं तुमचं नुकसान सरकारने मी विरोधात आहे असं समजू नका किंवा बरोबर आहे असं समजू नका. मला काही समजत नाही हा संपूर्णपणे सरकारचा किंवा त्या खात्याचा निष्काळजीपणा आहे आणि त्या निष्काळजीपणामध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल. त्यांनी कमीत कमी आघाड जरी केला असतं तरी आम्ही गाडी काढल्या मला ज्यांच्याशी संबंधित व्यक्तींशी बोलायचं आम्ही बोलू. तुम्हाला एवढं माझं काय बोलणं होतं ते आपल्याला येस चला मोबाईल थोडं मागे घेतला तो एकत्रित मांडण्याचा प्रयत्न केला आहे सगळ्या सोसायटीला दिला सर्व मुद्दे जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं जेवढे काही त्याच्यामुळे होते सगळ्या तिच्यामध्ये निवेदन दिले. आज सकाळी साहेबांची माझं निवेदनमध्ये बोललं जातं की जो पाणी पुराचं पाणी तिकडून जे आलं पहिल्या आमच्या सगळ्यांची अपेक्षा किंवा सगळ्यांची आमची आग्रहाची मागणी अशी आहे की तो नदीचा जो तिकडचा जो बंधाऱ्याचा भाग सुटला होता तो पहिला थंड व्हावा. तो नंतर नाही झालं गेला पाऊसची गॅरंटी मला घेता येत नाही आजपर्यंत उद्यापर्यंत सांगता येते. परत जर का पाऊस आला गेला तर परत बऱ्याच लोकांचं जवळजवळ 200 ते 250 टू व्हीलर एवढ्या गाड्यांचं सगळ्यांचं नुकसान झालं. त्यांनी सगळ्या लोकांचे हातपाय चालायचे आता बंद झाले. आम्ही गेले 3 दिवस सगळेजण हजेर आहे पण जे ठोस पाऊस उचलला पाहिजे आहे की ज्या ठिकाणी पाणी आलं तिथून पाणी बंद करून त्या ठिकाणी सुरक्षित भेटून लागणे हे कोणी केलं नाही. सगळ्या लोकांना आग्रहाची विनंती किंवा मागणी आहे प्लीज त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला जर का तसं नाही झालं गेलं मी एक ऑलरेडी उद्या आज आम्ही 2 तारखेपर्यंत 1 तारखेपर्यंत आम्ही थांबणार
अदरवाईज 2 किंवा 3 तारखेला ही सगळी सोसायटी आमची ज्या 12-15 बिल्डिंग आहेत आम्ही संतोषवाद चौकामध्ये ब्लॉक करून टाकतो. मग जे काय पुढे होईल ते पुढे होऊन जाऊ देत, कारण आमच्याकडे कुठला पर्याय नाही. बाहेर पडायचं म्हटलं रस्त्याची कामं घेऊन काही येत, पुलाचं काम करायचं पुलाचं काम अर्धवट झालेलं आहे, कुठल्या पुलावरून पुढून जाता येत नाही. लहान मुलं पुलाचं म्हणलं की पाठीवर दप्तर बायका मुलं घेऊन जाणार खड्ड्या खुड्ड्यात कुठतरी गाडी पडती, रोज कोण ना कोणतरी पडते. मित्रा मोबाईल मागे ना मागे बरोबर बरोबर अरे हे सगळे दोन ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे डाऊन प्लॅनिंग न झाल्यामुळे हे सगळं बघायला लागतं. 1760 एजन्सी काम करतात, कोणाला माहितीच नाही आहे. मी तुम्हाला आता एक साधी गोष्ट मुंबई महानगरपालिका म्हणून म्हाडा आहे, महानगरपालिका आहे, इतर काही एजन्सी सगळ्या ज्या आहेत आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली. आम्ही बैठक करता आग्रह करतो त्यांना, होतच नाही. हे तयार होत नाही परिस्थिती पुण्याची हे पुन्हा वेगळं वाकडं. आता पुणे हे साधारणपणे 6-7 शहरांमध्ये एक पुढं राहिलेलंच नाही. आणि हे सगळे तुम्हाला माहितीच आहे, सगळे आणि सगळे राजकारणी यांचं नेक्सस सगळ्या याच्यात काय झालं पुण्यात सगळ्यांच्या मेष पाहिजे सर्वसामान्य जीवन एवढं विस्कळीत झालंय ना. आमच्याकडच्या प्रत्येक जणांचे म्हणजे राहणारे 35 गाड्या फोर व्हीलर पूर्णपणे पाण्यात, काहीही कारण नसताना म्हणजे 80,000 क्युसेस पाणी सोडल्यानंतर सुद्धा 2 वर्षापूर्वी कुठंही आत पाणी आलं होतं. पण पहिल्यांदा असं घडलं की 55,000 क्युसेसला पाणी आत आलं आणि 20 मिनिटांमध्ये गाड्या पूर्ण आत बुडल्या. म्हणजे राजसाहेब 15 मिनिटांमध्ये एवढं पाणी होतं ते माझ्या पाणी आलं 20 मिनिटं. म्हणजे शक्यच नव्हतं अशी परिस्थिती झाली होती. समजा इलेक्ट्रिक करंट सुटला असता जीवित हानी झाली असती आमची सोसायटीमध्ये. काय तुम्ही जास्त पाहिजे काही वर्षांपूर्वी पाहिजे बरोबर आहे ना. हे बघा जुलैला बघितलं तर आम्ही 25 तुमच्याकडे 25 जुलैला पाहिलं, आम्ही 26 जुलैला पाहिलं. जेवढे आम्ही काय म्हणणार आमच्या हक्काचा माणूस कोण आहे, आम्ही आमच्या हक्काच्या माणसं कशी कारणे मांडणार. या सगळ्या लोकांची हा संपूर्णपणे सरकारी त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि या सगळ्याच्या जगभर कधीही अशा प्रकारचं पाणी सोडतात ना आम्हाला कोणी सांगितलंच नाही. अलार्म सिस्टीम असेल, आम्हाला सांगितलंच नाही कोणी. रोज गाडी येते रात्री 12 वाजता पाणी सोडणार सोमवारपासून प्लीज आम्ही कंटिन्यू टॅक्स भरतो सगळे 5 मोबाईल मागणार प्रॉपर्टी टॅक्स म्हणा पाणी आपली लोक पुढे चालला ना थांबू नका पुढे या पुढे पदाधिकारी प्लीज तुम्ही एका साईडला वाचा. अरे अरे लोकांना मागे चेअर म्हणे
हे जे प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्यावरती काम होणं गरजेचं सगळ्या गाड्या भिजल्या होत्या, सगळ्या गाड्या बाकीची कामं नाही. घेतल्यामुळे ती वॉल फुटली गेली. आपण नियोजन सुद्धा असं परत शासनाचं बजेट आहे. पुढची गावं बांधली यांना नागरिकांना या पुढे त्याच्या छाती इतकं पाणी घरामध्ये आमची 70 वर्षाची आजी आई बाबा आहेत, काका काकू कसं काय त्यांचं बाहेर काढायचं तुम्ही पाणी सोडणार आहे तुम्ही सांगायला पाहिजे होतं पहिली गोष्ट होती. आणि जर पाणी सोडलं तर कुणी हेल्प करायला पहिल्यांदा आला पाहिजे होतं. आधी तर न्यूजवाले झाले ते येण्यापेक्षा जर कोणी गणपती मंडळच होतं गणपती मंडळातले लोक पण काही एवढी म्हणजे यंग आहेत पण इतकी नाही की ते त्यांचं स्वतःचं पण जीव इम्पॉर्टंट आहे ना कारण आणि आज 26 वर्ष झालं आम्ही या भागात जर तिला आणायला आम्ही गाडी पार्किंग मध्ये आणली तर अक्षरशः पार्किंग म्हणजे गाडीच्या टॉयलेट पर्यंत पाणी होतं. तिला कसं बसवलं आणि मग दुसरीकडे नेलं. सो हे किती हे आणि सकाळी जेव्हा चेक केलं तेव्हा काहीच नव्हतं. गाडी फिरली की पाणी होणार आहे पाणी सोडल्यानंतर आम्हाला आज वॉर्निंग मिळाली सकाळी ते आधी त्या दिवशी मिळाली असते तर आमच्या सगळ्या गाड्या वाचल्या असत्या. आज कितीतरी माणसं म्हणायची आम्ही आमच्या गाड्या नदी कर्कट माझी 6 महिने गाडी घेऊन आणि ती पाण्यात गेली. पंचनामेवाली म्हटले की आम्ही ते गाड्या गाड्या सगळ्या पाण्यात ज्यांच्या घरात पाणी गेलं तेवढंच नुकसान आहे. दुसरं आम्ही काय करणार नाही म्हटलं पंचनामा काय घरातलं पंचनामा गाड्यांचं वगैरे पण केलं पाहिजे. गाड्यांचं इन्शुरन्स वगैरे नाही नाही इन्शुरन्स वाले नाही म्हणताय 900 टू व्हीलर आणि 500 फोर व्हीलर असे टोटल आकडे आहेत या एरियात. पाण्यामध्ये भिजले म्हणजे इन्शुरन्स कंपनी देत नाही. इन्शुरन्सच नाही त्या क्लेममध्ये घेतला ते पुढच्या कंप्लीट होऊन गेलं ना त्यामुळे त्या गाड्यांचा इन्शुरन्स उतरवला नाही गेला. सहकार्य करणं गरजेचं आज प्रत्येक इथला मध्यमवर्गीय जो आहे तो प्रत्येक जमा करूनच काहीतरी करतो. बंद पडल्यासारखं त्याचा एक हात तुटलेला गाडीच बंद झाल्या टू व्हीलर सर यादी करावं लागेल वेगळं इन्शुरन्स म्हणाल्याप्रमाणे सगळ्यांच्या वेगवेगळ्या कंपनी इन्शुरन्स येतो. पण अजिबात झाले नाही कारण याच्या आधी 20-24 वर्षामध्ये आमच्याकडे कधीही पाणी आले त्यामुळे आमच्याकडे हिस्ट्री असेल आणि आम्ही इग्नोर केला तर ती अजून आमची म्हणता येईल. आम्हाला काही कल्पनाच नाही आमच्याकडे
ब्रिज बांधलाय ना नवी, जो वाढीव केला त्याचं सगळं डम्पिंग त्या नदीमध्ये केलं, त्यामुळे त्याचा सगळा डायव्हर्जन नाहीतर कधी इतक्या वर्षात पाणी आता त्याच्यात टाकून डायव्हर्ट इकडे केलं स्ट्रेट मजल्यापर्यंत पाणी म्हणजे जे नवीन होती मंडळ त्यांच्यासाठी ते आता मी 99 झाल्यानंतर तोडणं गरजेचं नव्हतं, पैसे पैसे गेलेले आहेत सगळ्यांचे, ते तोडून त्याचं निष्ठानाभूत करणं काही गरजेचं आहे का? नाही, पण ते तोडले गेले आणि त्याचा मग फटका हा असा बसणार. पण काय निघतं साइडला एक साइड अरे नका टाकू मोबाईल मागे घ्या ना आवाज तुला मोबाईल इथं दिसते नाही का? राज ठाकरे हे आज पुण्यामध्ये जो पूरग्रस्त परिसर आहे तिथं पाणी शिरलेलं होतं, मोबाईल अहमदनगर हा परिसर आहे तिथं जवळपास 4 दिवसांपासून पाणी शिरलेलं होतं. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरून गाड्यांच्या सुद्धा नागरिकांचेही मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या सगळ्या नागरिकांची बाहेर घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.